गेले काही दिवसापासून हिंदुस्थान लालपेठ कॉलनीमध्ये हा चर्चित झालेला आहे की असं प्रकरण समोर आलेलं आहे की एक्सपायर्ड झालेला औषधी जाळण्याचा प्रकार समोर आलेला आहे। आज जे ज्या प्रकारे आपण मनसेतर्फे आज रेकी करण्यात आलाय, काय नेमकं काय प्रकरण आहे आणि काय आढळून मिळालं आहे? लालपेठ कॉलनीचे जेवढे पण आपले मनसैनिक आहात त्या लोकांचा मला फोन आला होता की असं एरिया हॉस्पिटलच्या विषयामध्ये असं काम झालेलं आहे आणि जे गोळ्या जाळलेले आहे एक्सपायरवाले, त्या गोळ्याच्या माध्यमात आम्हाला काही त्रास होऊ शकते आणि आम्हाला बिमारी पण होऊ शकते। आमच्या घरी मुलंबाले आहात लहान लहान, त्यांच्या ते अपंग होऊ शकते त्यांच्या प्रदूषण कारणाने। तर याकरिता आम्ही आज हॉस्पिटलला आलो, त्यांच्या जे तक्रार पाहून आम्ही आल्यानंतर जेव्हा आम्ही पाहलो की ते पूर्ण चौकशी केलो आम्ही, तर केल्यानंतर तिथं दिसला की खुल्या जागामध्ये हॉस्पिटलच्या बाजूला खुल्या जागामध्ये तिथं गोळी जाळलेल्या पूर्ण दिसत आहे आणि जे कुंडी आहे, कुंड्या वगैरे आहे, ते दोन्ही कुंड्यामध्ये पण पूर्ण औषधी जाळलेली आहे। जे एक्सपायर औषधी होती ते पण जाळली आहे। ते कुंडीच्या आजूबाजूला आणि त्याच्यावर कचरा वगैरे टाकून ते सबूत मिटवण्याचा पण प्रयत्न केला आहे। आणि जे पण लोक याच्यामध्ये आहेत, तर आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनातर्फे आमच्या मागणी आहे की त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। भाऊ, आपण सुद्धा रेकी करण्यात आले आहे, काय नेमकं काय प्रकरण आहे आणि ज्या प्रकारे आपल्याला पाहायला जे भेटलं आहे एरिया हॉस्पिटलमध्ये काय? एरिया हॉस्पिटलमध्ये लालपेठच्या ज्या आहे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील वेकुली जे कामगार कर्मचारी जे आहेत आपली आरोग्य तपासणी करण्यासाठी येतात, उपचारासाठी येतात, परंतु इथले जे डॉक्टर्स आहे सगळे जे आहे म्हणजे सरकारी यंत्रणेचा पूर्णपणे गैरवापर करून जे आहे इथले मेडिकल जे आहे स्वतःच्या खाजगी रुग्णालयामध्ये नेऊन जे आहे तिथे ते ट्रीटमेंटसाठी वापरतात आणि तिथं समजा सगळं जर जे तिथं एक्सपायरी झाली तर मग तिकडची औषधी इकडे आणतात। हा सगळा भ्रष्टाचार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये करोडो रुपयाचा औषधी घोटाळा इथे आहे आणि त्या संदर्भामध्ये हे आपलं पाप लपवण्यासाठी काही जे एक्सपायरी झालेले मेडिकल वेस्टेज आहे, सोबत जे आहे ते मेडिकल साहित्य आहे, ते सगळे जे आहे जाळण्यात आलेले होते। हा गंभीर प्रकार एका सामाजिक पर्यावरण संस्थेने जे समोर आणला आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः प्रत्यक्ष रेकी केली तर हा समोर प्रकार आम्हाला आढळून आला। दोन्ही कुंड्यामध्ये मोठमोठ्या कुंड्या आणि तिथे ओपन जे आहे तिथे जाळण्यात जे आलेलं होतं त्याचे प्रत्यक्ष पुरावे आता मिळालेले आहे आणि त्याच्यामुळं या प्रकरणामध्ये जे काही डॉक्टर्स जे इन्व्हॉल्व आहे आणि जे अधिकारी इन्व्हॉल्व आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करून पर्यावरणाच्या संदर्भामधले जे काही नियम आहेत त्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल करून यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची आमची भाऊ, आज आपण प्रदूषण कंट्रोल बोर्ड मध्ये सुद्धा गेले आहे, काय नेमकं काय प्रकार? पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या माध्यमातून आता पुन्हा परत जे चौकशी होणार त्याचं नोटीस दिलेलं आहे त्यांना। आता तर नोटीसचं अजून उत्तर आलेलं नाही। सोमवारला परत आम्ही ज्या प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्याकडे जाऊन ज्या या संदर्भामध्ये पुन्हा आपण मागणी करणार। भाऊ, आज आपण परिसरात असलेल्या लोकांसोबत सुद्धा भेट करून घेतलाय, काय नेमकं काय प्रकरण आहे आणि लोकांकडून का प्रतिसाद भेटलाय आपल्याला? जेव्हा हे जे वेस्टेज मटेरियल जाळण्यात आलेलं होतं त्याची एवढी दुर्गंधी सुटलेली होती आणि मग नंतर सगळे लोक जे आहे इथं काय झालं नेमकं अशा प्रकारचं जे आहे चर्चा करून इथं संपूर्ण लोक आले होते। मग यांचा जे सगळे धुरळा उडला होता आणि मग नंतर धाकाटोपा करण्यासाठी मग त्या कुंड्यामध्ये जे जाळलं होतं ते बुजवलं त्यांनी, त्याच्यानंतर तिकडे ते बुजवलं आणि एक प्रकारचे जे आहे पुरावे मिटवण्याचं यांनी काम केलेलं होतं, परंतु हे सगळे पुरावे जे आहे हे मिळालेले आहेत, त्याच्यामुळे यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशा प्रकारची मागणी आहे। भाऊ, आपल्याकडून सुद्धा काही व्हिडिओ आलेला आहे की महानगरपालिकेचे गाडीमध्ये हा सर्व प्रकार जे आहे मलबा घेऊन जाताना व्हिडिओ दिसलाय, त्याच्या महानगरपालिकेकडे आपली तक्रार केली आहे का? तो खूप गंभीर प्रकार आहे। त्या सामाजिक संघटनेनं तिथे मनपाकडे जे आहे आरोग्य विभागाकडे तक्रार केलेली आहे, स्वच्छता विभागाकडे तक्रार केलेली आहे आणि हे सगळे जे आहे त्या गाड्यामध्ये इथलं जे आहे भरून जाताना जे मटेरियल जे आहे भरून जाताना त्या गाड्या दिसलेला आहे, त्याची प्रत्यक्ष व्हिडिओ फुटेज आहे। त्याच्यामुळे हे सगळे पुरावे जर गोळा केले तर हे जे डॉक्टर्स जे आहे आणि इथले जे वेकुली अधिकारी जे आहे यांच्यावर निश्चितपणे कारवाई होऊ शकते आणि त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून हा मुद्दा आम्ही उचलणार। भाऊ, आपण जे रेकी करण्यात आले आणि ज्या प्रकारे आपली काय मागणी राहणार?
ह्या जे डॉक्टर आहे ते औषधी मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाला, कोट्यवधी रुपयाचा ज्या औषधी घोटाळा झालेला आहे, आरोग्य साहित्य खरेदी घोटाळा झालेला आहे आणि इथं जे इथले जे डॉक्टर जे आहे ते खाजगी रुग्णालयामध्ये प्रॅक्टिस करतात आणि इकडे करोडो रुपयाचे तिथे वेस्टेज घालवतात. त्याच्यामुळे हा संपूर्ण जो प्रकार आहे याची आम्ही राष्ट्रीय सतर्कता आयोग जे आहे याच्याकडे पण तक्रार केलेली आहे आणि वेकुलीचे जे CMD आहे त्यांच्याकडे पण तक्रार केलेली आहे. त्याच्यामुळं हा जो गंभीर प्रकार आहे त्याची चौकशी जरी झाली नाही तर आम्ही या संदर्भामध्ये आंदोलन करू. भाऊ, आणखीन एक समोर आलेलं आहे, प्रशासनाकडून यांच्या जे काही आणि या जाण्याचा प्रकार जे घडला आहे हॉस्पिटलमध्ये त्यामध्ये काही लोकांना ट्रान्सफर करण्यात येत आहे, त्यामध्ये आपली काय प्रतिक्रिया नाही, जोपर्यंत या संदर्भामध्ये जे चौकशी सुरू आहे त्या चौकशीमध्ये जोपर्यंत ते पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत इथल्या कुठल्याही अधिकाऱ्यांना डॉक्टरला जे आहे त्यांची ट्रान्सफर करू नये अशा प्रकारची मागणी सुद्धा आम्ही या पत्राद्वारे आम्ही केलेली आहे. हे होते राजू कुकडेंनी जिल्हाध्यक्ष आहे आणि यांची मागणी अशी आहे की जेव्हापर्यंत हा पूर्णतः आणि आपली कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत हा कुठलाही प्रशासना वेकोलीकडून काही लोकांना ट्रान्सफर करण्याची मानसिकता ठेवली आहे. गणेश अतुल, राजे 24 न्यूज, चंद्रपूर.